छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका शेतकऱ्याने महावितरण आणि त्यांच्या खासगी कंत्राटदारावर गंभीर आरोप केले आहेत। कोणतीही लेखी परवानगी न घेता खासगी जमिनीत 11 केव्ही वीज वाहिनीचे खांब उभारणे, डीपी बसविणे आणि अतिक्रमण केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वैयक्तिक मालकीच्या जमिनीत संमती न घेता वीज खांब उभारण्याचे काम सुरू असून विरोध करूनही ते थांबविण्यात आलेले नाहीत। गट क्रमांक 81 मध्ये परवानगीशिवाय डीपी बसविणे तसेच गट क्रमांक 3 मध्ये अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। याला विरोध केल्यानंतर देवगाव रंगारी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचाही शेतकऱ्यांचा दावा आहे। या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। राहणार आवराळा माझी गट नंबर 3 या क्षेत्रामध्ये जमीन आहे, ती माझ्या वडिलांच्या नावे आहे। या जमिनीमधून MSCB च्या ज्या कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी, हिना लाईन टाकण्याचे प्रयत्न चालू आहे, पोल टाकायचे प्रयत्न चालू आहे। वारंवार सांगून देखील ते ऐकत नाही आणि भविष्यामध्ये माझ्या जागेवरून पोल गेल्यामुळे माझं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि होईल। विशेष सांगायचं म्हणजे असं का पोलीस स्टेशन देवगाव रंगारी यांना ते मध्यस्थी टाकून वारंवार आमच्यावर मानसिक दबाव आणत आहे आणि आम्ही त्यांना संरक्षण देऊ, तुम्हाला ते करूनच द्यावं लागेल अशा धमकीवाजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आम्हाला काय मानसिक टॉर्चर करतात। म्हणून आमची विनंती आहे का बा इथून आम्ही कुठली ना हरकत दिलेली नाही, आम्ही कोणतं त्यांच्याकडनं आर्थिक व्यवहार झालेला नाहीये। असं असताना देखील वारंवार असं करणं म्हणजे आमची आर्थिक हानी तर आहेच, पण मानसिक बी हानी होतीये। म्हणून एवढं मी सांगू इच्छितो। ही जी आहे जागा, त्या जागेवरनं तुम्ही आता उभे आहात। शरदराव रिंडे, सदर जमीन ही शरद भुजंगराव रिंडे यांच्या नावाने आहे। मी त्यांचा मुलगा आहे आणि इथं अनिविरुद्धपणे डीपी बसवण्यात आलेला आहे। आमची काहीही परवानगी नसताना सदर कॉन्ट्रॅक्टरनं ही जमिनीवर पोल आणि डीपी उभी केलेली आहे, अतिक्रमण केलेलं आहे। कोणत्या गट नंबर मध्ये? गट नंबर 1 ही जमीन गट नंबर 81 ची असून ती वडिलांच्या नावाने आहे। किती आहे ती? किती आहे जमीन तुमच्या वडिलांच्या नावावर? किती? आता सदर जमीन 2.5 पाहावं लागेल। जागा ही वडिलांच्या नावावर आहे। त्या 9 गुंठ्यामध्ये या अशा पद्धतीने अनधिकृतपणे उभारणी आहे असं तुमचं मत? त्या 9 गुंठ्यात यांनी असे अतिक्रमण केलेले आहे। काय मागणी आहे तुमची? आम्हाला एक त्याचा मोबदला भेटावा, नाही तर काढण्यात यावा। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।